दरमियाँ तू अब है इस तरह, ख्वाबों को भी जगह ना मिले। ये मौसम की बारिश, ये बारिश का पानी, ये पानी की बूंदे तुझे ही तो ढूंढे। ये मिलने की ख्वाहिश, ये ख्वाहिश पुरानी हो पूरी तुझी से मेरी ये कहानी। कभी तुझे मैं उतरूं, जो सांसों से गुजरूं तो आए दिल को राहत। मैं हूँ बेठिकाना, पाना मुझे को पाना है तुझ में, दे इजाजत। ना कोई दरमियाँ हम दोनों है यहाँ, फिर क्यों है तू बता फासले। ये मौसम की बारिश, ये बारिश का पानी, ये पानी की बूंदे तुझे ही तो ढूंढे। ये मिलने की ख्वाहिश, ये ख्वाहिश पुरानी हो पूरी तुझी से मेरी ये कहानी। तर तुम्ही कालचा पाऊस बघतायच व्हिडिओमध्ये, तर काल भरपूर पाऊस लागला आणि त्या दिवशीच मी कालचा ब्लॉग आहे हा चहाचा। सो दुधावरची साय काढून घेतली, कारण मला खूप आवडते, तर चहा करायला ठेवला। त्यानंतर पुरणाचं जे पुरणपोळी केली होती ते सारण मी ठेवलं होतं, टाकू कशाला, कारण मुलं खायला बघेना, मला खाल्लं की जास्त त्रास होतो, सो मी नाही खाल्लं। चपातीच्या पिठामध्ये ते मळून दोघांनाही पुरणपोळ्या, दोनच पुरणपोळ्यांचं पीठ होतं। त्यानंतर आमच्याकडे लावणी संपली की अशी खीर वाटताची खीर घेऊन आले होते शेजारी। त्यानंतर सगळं साफसफाई करून झाल्यानंतर कपडे भिजत घातले। काय नाही, जास्त कपडे नव्हते, मिस्टर फिरायला गेले होते तेच कपडे होते, शर्ट्स वगैरे, तर ती भिजत घातले। 1-2 तास ते व्यवस्थित भिजलेत की धुवायला वेळ लागत नाही। सो ते भिजून झाल्यानंतर माझी जी काही कामं होती ती करून घेतली। आंघोळ झाली, आंघोळीच्या आधी मी कधी भांडी घासत नाही देवाची, सो आंघोळ केल्यानंतरच भांडी घातली देवाची। तर गणपतीची मूर्ती, 2 कृष्णाच्या मूर्ती, 1 कलश, 1 ताट जे वापरतो अगरबत्तीसाठी, घंटा, असं काही जे काही माझं देवाचं सामान आहे ते सगळं मी घासून घेतलं आहे। पितांबरीने घासलेली भांडी 8-1 दिवसात तर मी दरवेळी घासते, वेळ मिळाला नसेल किंवा मूड नसेल माझा, तर पूजा करण्यासाठी पण मूड हवा असतो आणि जे मन प्रसन्न होण्यासाठी जे काही करायचं आहे तेवढं मी करते। गुरुवारचं शक्यतो मी दुपारचं जेवण करत नाही, रात्रीचं जेवण करते। 1 चहा पिला आहे फक्त गुरुवारी आज। उपाशीपोटी चहा पिऊ नये म्हणतात, पण मला उपाशीपोटीच प्यावा लागणार गुरुवारचा चहा। तर बघू शकता स्वामींना मी व्यवस्थित आंघोळ घातलेली आहे आणि कलश पण व्यवस्थित धुवून घेतला आहे। त्यानंतर सगळी मूर्त्या धुवून घेतल्यात आणि अशा प्रकारे माझं घासून झालेलं आहे। त्यानंतर म्हटलं पूजेला वेळ द्यावा, पूजेसाठी आले। जो काही कापड होता तो साफ वगैरे देवारा वगैरे पुसून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्या मूर्त्या लावल्या। 2 फोटो आहेत, जे विठोबा रखुमाईचा आणि 1 लक्ष्मीचा फोटो आहे। गणपतीची, स्वामींची मूर्ती आहे आणि 2 कृष्णाच्या मूर्ती त्या ठेवून घेतल्यात। त्यानंतर जे काही हळद कुंकू आलं आहे आणि फुलं वाहिलीत। आज मनासारखी खूप मनसोक्त पूजा केली, व्हिडिओसाठी नाही तर मी अशीच पूजा करते। तर थोड्या काही गोष्टी राहून गेल्या आहेत माझ्या, स्वामींना कळतं मनापासून केलेली पूजा तुम्ही कशी असो मग ती त्यांच्यापर्यंत पोचते। तर दिवाबत्ती करून घेतलेली आहे। निरंजन पण मी आधी नंतर घासलं, सगळी देव वगैरे पुसून म्हणजे धुवून झाले तेव्हा। त्यानंतर निरंजन धुवून घेतलं की बरं वाटतं, बत्ती लावल्यासारखी वाटते, सो ते दोन्ही केलं आहे काम।
आणि तुम्हाला आवडली असेल पूजा तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे मनोभावे केलेली माझी ही पूजा तुम्हाला जर आवडत असल्यास किंवा नसली आवडत असल्या तर सबस्क्राईब करा किंवा नका करू, पण एक माझा व्हिडिओ नक्की तुम्ही रोज बघा. व्हिडिओसाठी किंवा मी चॅनलला व्ह्यूज मिळावे यासाठी काही केलं नाही आहे. तर त्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. तर रांगोळी वगैरे मी आंघोळ करायच्या आधी सगळं धुवून वगैरे घेते, त्यामुळे ते एक झालं. तर व्हिडिओ आवडल्यास माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि डेली व्लॉग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.